सन्मान्य व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि गुरुजन वर्ग आणि माझ्या तमाम देशबांधवांनो, मी आज अशा एका महामानवाविषयी बोलणार आहे ज्याने केवळ घोषणा दिल्या नाही तर त्याने आपल्या कृतीतून आधुनिक भारताचा पाया रचला. ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. त्यांना आपण एक महान प्रशासक म्हणून ओळखतो, पण त्याचबरोबर आज त्यांच्यातील एक कार्यक्षम प्रशासक आणि यशस्वी उद्योजक या अपरिचित पैलूवर मी प्रकाश टाकणार आहे. महात्मा फुले हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर ती एक विचारांची मशाल होती. महात्मा फुले हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर ती एक विचारांची मशाल होती. त्यांना केवळ फक्त समाजसुधारक म्हणून न पाहता एक कार्यक्षम प्रशासक आणि यशस्वी उद्योजक यांना आपण ओळखणार आहोत. मित्रांनो, 18व्या शतकातील तो काळ आठवा ज्या काळात स्त्रियांना आणि दलितांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा या अंधकारमय जीवनात महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भेडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. समाजाचा सनातनी विरोध पत्करून त्यांनी आपल्या पत्नीला शिकवले आणि देशातील पहिली महिला शिक्षिका केली. मित्रांनो, त्यांनी केवळ शिक्षणच दिले नाही तर त्यांनी विषमतेच्या भिंती पाडल्या आणि 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली आणि मानवी हक्काचा त्यांनी जाहीरनामाच मांडला. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ असतो. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ असतो ही भावना त्यांनी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांनी विधवांचे केशवपण थांबवण्यासाठी त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणणारा हा पहिला क्रांतिकारक समाजसुधारक होता. हा पहिला क्रांतिकारक समाजसुधारक. मित्रांनो, ज्या काळात पुण्याच्या रस्त्यावरून जाताना गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू बांधून फिरावं लागायचं, तो काळ ओलांडलेल्या महात्मा फुलेंनी माणुसकीची ज्योत पेटवली आणि अस्पृश्यतेविरुद्ध बंड पुकारला. तेव्हा लोक म्हणायचे, ज्योतिबा ज्योतिबा हे काय करताय तुम्ही? पण तेव्हा महात्मा फुलेंनी समाजाची पर्वा न करता त्यांनी स्वतःच्या घरातला होती त्यांच्या विचार. महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ एक विचाराचे महान महात्मेच नव्हते तर ते एक उत्तम प्रशासक होते. त्यांनी पुणे नगरपालिकेचे सदस्य असताना त्यांनी शहराच्या विकासासाठी, स्वच्छतेसाठी आणि सामान्याच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांनी ब्रिटिशांच्या काळात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रश्नावर हट्टर कमिशनसमोर दिलेली साक्ष आजही प्रशासकीय दृष्टीने ओळखतात. ही होती त्यांच्या विचारांची मानली जात आहे. गरिबांचा पैसा विनाकारण खर्च होऊ नये यासाठी त्यांनी प्रशासनावर अधिक नेहमीच अंकुश ठेवायचा. सिंहासन कोणासाठी? ज्यांच्या घराला दरवाजे नाही त्यांच्यासाठी. ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं आणि शिक्षणाची ज्ञान गंगा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचली त्यांच्यासाठी. तर ते होते महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे एक विचार आहे. ज्योतिबा म्हणजे केवळ एक नाव नाही तर ज्योतिबा म्हणजे एक विचार आहे जो अन्याय विरुद्ध लढायला शिकवतो, जो विचार स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकवतो आणि जो विचार माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतो. आणि जो आज ज्योतिबा आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार आजही आपल्यात आहेत. पण त्यांचे विचार अन्याय होत आहे जोपर्यंत शेतकरी संकटात आहे आणि जोपर्यंत शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत महात्मा ज्योतिबा फुलेंची कार्यांची गरज संपणार नाही. शेवटी एवढेच म्हणेन, महात्मा फुले केवळ पुतळा किंवा फोटो नाही. महात्मा फुले केवळ पुतळा किंवा फोटो नाही तर तो एक विचार आहे. त्यांनी आपल्याला शिक्षण दिले, स्वाभिमान दिला आणि न्यायाची दृष्टी दिली. आजच्या तरुण पिढीला जर प्रगती करायची असेल तर ज्योतिबांचे विचार फक्त भाषणातच नाही तर आचरणात आणायला हवेत. आजच्या तरुण पिढीला जर प्रगती करायची असेल तर ज्योतिबांचे विचार केवळ भारत एवढेच म्हणते. सत्यशोधक क्रांतीचा ज्यांनी मांडला गाडा, सत्यशोधक क्रांतीचा ज्यांनी मांडला गाडा, अन्यायाचा फोडला त्यांनी अभेद्य असा वाडा, अन्यायाचा फोडला ज्यांनी असा अभेद्य वाडा. ज्योतिबांच्या विचारांची मशाल हाती धरूया. ज्योतिबांच्या विचार
प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.